पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 यांनी एका अत्यंत संवेदनशील गुन्ह्यामधील मागील 2 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजेला फिर्यादी महिलेला तिच्या ओळखीतील महिला, तिचा पती तसेच आरोपी नामे दत्तात्रय पाटील यांनी संगनमतानं केटरिंगचं कामाचं आमिष दाखवून मालेगाव या ठिकाणी नेलं. या ठिकाणी फिर्यादी महिलेला एका इर्टिगा वाहनात जबरदस्तीनं बसवून तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या ठिकाणच्या जातेगाव येथे नेण्यात आलं. सदर ठिकाणी आरोपींनी फिर्यादी महिलेची अज्ञात इसमाला 2 लाख रुपयांमध्ये विक्री करून तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीनं विवाह लावून दिला. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. फिर्यादी महिलेनं धाडसानं आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेत सातपूर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली. यावरून गुन्हा रजिस्टर नंबर 286/2026 भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर गुन्हा गंभीर व संवेदनशील स्वरूपाचा असल्यानं आरोपींचा शोध घेण्याबाबत गुन्हे शाखा युनिट 2 यांना आदेश देण्यात आले होते. तपासादरम्यान श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण व पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी दत्तात्रय सुखदेव पाटील वय 50 राहणार अयोध्यानगर तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हा मालेगाव येथे वास्तव्यास आहे. सदर माहितीच्या आधारे पथकानं सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं. त्याला नाशिक या ठिकाणी आणून वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे व सुनील खैरनार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको.